नांदुरा शहरातील श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात राज्य शासन अभ्यास मंडळ व नांदुरा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले। तहसीलदार राहुल तायडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डॉक्टर सचिन पानझडे, रुपाली पारसकर, प्राध्यापक डॉक्टर हेमलता भावसार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही परीक्षा घेण्यात आली। अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर दामोदर अंबोरे हे होते। परीक्षेला एकूण 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यातून उत्तीर्ण होणाऱ्या 50 विद्यार्थ्यांना तहसीलदार, विस्तार अधिकारी व प्राचार्य डॉक्टर हेमलता भावसार हे मोफत पुस्तके उपलब्ध करून देणार आहे। आज आमच्या महाविद्यालयामध्ये बीडीओ साहेब, तहसीलदार आणि साथीवाल्यांनी ही स्पर्धा परीक्षा आयोजित केली। या स्पर्धेला अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि या स्पर्धेला भरपूर विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला। या विद्यार्थ्यांमध्ये जे 50 विद्यार्थी निवडले जातील ते मोठे शासकीय पदावर आरूढ होतील अशी आमची या महाविद्यालयातर्फे शुभेच्छा त्यांना मी देत आहे। महाविद्यालयामध्ये आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक सुंदर कार्यक्रम झाला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, करिअर गायडन्स करण्यात आलं आहे। तसंच मी तारादूत म्हणून सारथीमार्फत इथे कोलॅबरेशन केलेलं आहे। इथे आम्ही 3 तालुक्यामध्ये काम केलेलं आहे, एक मलकापूर, नांदुरा आणि मोताळामध्ये केलेलं आहे। तसंच राजश्री शाहू महाराज सारथी या संस्थेतर्फे पण भरपूर योजना आहेत, ज्या विद्यार्थ्यांना आज आम्ही मार्गदर्शन केलं आहे आणि यातून काही निवड करून विद्यार्थ्यांना आम्ही पुढे एक भावी अधिकारी म्हणून त्यांची निवड होईल अशी आशा बाळगतो। ओके, मी BA सेकंड इयरमध्ये आहे आणि माझं जे व्हिडिओ साहेबांनी आम्हाला जी संधी उपलब्ध करून दिली त्याचा खूप मोठा फायदा होईल आम्हाला। त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते आणि मी मोठ्या पदावर जाईन अशी मी माझे मनामध्ये इच्छा बाळगते। व आज सावित्रीबाई फुले जयंती आहे, त्यानिमित्त मी त्यांच्या आदर्शानुसार या इथे आहे, उपस्थित आहे व त्यांचेच उपकार आहे की आम्हाला मुलींना संधी दिली इथे शिकण्याची। त्याबद्दल मी पण त्यांचे आभार मानते व त्यांना धन्यवाद वंदन करते। शेतकरी पुत्र वाचनालयाचे संचालक राजेश गावंडे हे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। विदर्भ न्यूज करिता नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर।